ऐका जरा सामील व्हा, थोडी गंमत बहुसेवा आहे रोटरीचे नाव. ऐका जरा सामील व्हा, थोडी गंमत बहुसेवा आहे रोटरीचे नाव. कधी गप्पा कधी भाषण असे हे मुक्तांगण, कधी गप्पा कधी भाषण असे हे मुक्तांगण. स्नेहाने ध्येयाने बांधलेले सारेजण, स्नेहाने ध्येयाने बांधलेले सारेजण. हाती घेतले सेवेचे कंकण, थोडी गंमत बहुसेवा आहे रोटरीचे नाव. ऐका जरा सामील व्हा, थोडी गंमत बहुसेवा आहे रोटरीचे नाव. थोडी गंमत बहुसेवा आहे रोटरीचे नाव. नमस्कार. थँक्यू अँड डॉक्टर शिल्पा आणि गिरिजा. डायसवर बसलेले मान्यवर, प्रेक्षागृहातील मान्यवर आणि समारंभाला उपस्थित असलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगरच्या वतीनं मी ॲन कल्याणी पेंढारकर स्वाती करंडक स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत करते. अ व्हेरी गुड इव्हिनिंग टू वन अँड ऑल. आपल्या रोटरीचे इतके कार्यक्रम होत असतात, पण वस्तुतः हा आनंद मला खूप वेगळा आनंद देणारा असतो. आजच्या आनंदाला आणखीन एक विशेष कारण आहे, ते म्हणजे ही स्पर्धा 25शीची झालेली आहे. मला पण ऐन 25शीत असल्यासारखं वाटतं आहे. नाही म्हणजे अतिशयोक्ती आहे मला माहिती आहे, पण इथला जल्लोष आणि इथचा उत्साह बघता रंगमंचात तरुणाईनी सळसळतो आहे. आमचे उत्साही रोटेरियन्स आपल्या खुसखुशीत लेखणीतून चिरतरुण झालेल्या नामवंत लेखिका मंगलाताई गोडबोले आणि ह्या 25शीतल्या तरुण एकांकिकेला लाभलेले मराठी रंगभूमीचे नटखट नट मोहन जोशी, ह्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. आमच्या क्लबच्या प्रेसिडेंट डॉक्टर भारती डोळे आता मान्यवरांचं स्वागत करतील. आमच्या रौप्य महोत्सव वर्षाचा आम्ही एक छोटासा मेमेंटो बनवलेला आहे. DG संतोष मराठे, डिस्ट्रिक्ट 3131चे पुढील वर्षाचे प्रांतपाल. मोहन जोशी सर, मंगलाताई गोडबोले, डॉक्टर निलेश कुंभोजकर, मयुरेश कुलकर्णी आणि डॉक्टर सुनीला गोंधळेकर. भरतनाट्य मंदिराचे अध्यक्ष श्रीयुत पांडुरंग मुखडे यांना मी रंगमंचावर यायची विनंती करते. आमच्या प्रेसिडेंट आता त्यांचं मनोगत व्यक्त करतील. थँक्यू कल्याणी. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीयुत मोहन जोशी, DG संतोष मराठे आणि मंगलाताई गोडबोले, तसेच सगळे जजेस डॉक्टर कुंभोजकर, डॉक्टर गोंधळेकर आणि कुलकर्णी, एकांकिका स्पर्धेचे डिस्ट्रिक्ट एकांकिका स्पर्धेचे कन्व्हेनर PP अच्युत आणि को कन्व्हेनर शिरीष, तसंच सभागृहात बसलेले सर्व मान्यवर, आज आवर्जून उपस्थित राहिलेले PDG, डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स, प्रेसिडेंट्स आणि आमचे AG पण आज आवर्जून उपस्थित आहेत, हेमंत पुरोहित. आणि आज पहिली जी एकांकिका झाली, पहिली आलेली आहे, त्याच्या लेखिकासुद्धा आज संपादा जोगळेकर यासुद्धा आज आवर्जून इथे उपस्थित आहेत. तसेच सगळे प्रेसिडेंट्स आणि रोटरी परिवारातले सर्व सदस्य, आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. रोटरी आमचा क्लब आयोजित करत असलेली ही एकांकिका स्पर्धा यावर्षी रौप्य महोत्सव साजरा करते आहे आणि ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. ही स्पर्धा म्हणजे आमचा खरं तर एक मानबिंदूच आहे आणि ही स्पर्धा आज रौप्य महोत्सव साजरा करते आहे हे आमच्या क्लबच्या इतिहासात नक्कीच सुवर्णाक्षरांनी नोंदवलं जाईल.
जवळजवळ आठवडाभर चालणारी ही स्पर्धा आयोजित करणं म्हणजे एखादं शिवधनुष्य पेलण्यासारखंच आहे. आणि हे शिवधनुष्य आम्ही गेले 25 वर्ष यशस्वीपणे पेलतो आहे. अर्थात यात सहभागी क्लबचा फार मोठा वाटा आहे. त्यांचा सहभाग आणि सहकार्य यामुळेच आम्ही 25 वर्ष ही स्पर्धा आयोजित करू शकलो. आपले प्रोफेशनल कमिटमेंट्स, क्लब प्रोजेक्ट सांभाळून तन मन धन अर्पून हे सगळे नाट्यप्रेमी क्लब या स्पर्धेत सहभागी होत गेले आणि त्यांचे आम्ही खूप ऋणी आहोत. आमच्या सर्वांचं नाट्यप्रेम इतकं जबरदस्त आहे की करोनाच्या वर्षामध्ये सगळे कार्यक्रम ऑनलाईन झाले, पण ही स्पर्धा मात्र इथेच भरतमध्येच पार पडली. आम्हाला पूर्ण खात्री होती की नाट्यवेडे क्लब्स या स्पर्धेत भाग घेणारच आणि म्हणून करोनाची सर्व बंधनं पाळून पूर्ण तयारीनिशी आम्ही हे आव्हान पार पाडलं. जानेवारी 21मध्ये प्रथमच हायब्रिड मोडमध्ये आम्ही ही स्पर्धा घेतली. लाईव्ह एकांकिका आम्ही यूट्यूबवर दाखवल्या आणि भारतातले व भारताबाहेरचे मिळून जवळजवळ 6,000पेक्षा जास्त व्ह्यूज त्याला मिळाले होते. या स्पर्धेचं उद्दिष्ट रोटरीचे सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सभासद व त्यांचे कुटुंबीय यांच्यातील सुप्त गुणसुद्धा प्रकट झालेले आहेत. लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार, कलाकार असे कितीतरी नाट्यकर्मी उदयाला आलेले आहेत. या आठवड्याभर चालणाऱ्या स्पर्धेसाठी स्पर्धेच्या आधी, स्पर्धा चालू असताना आणि नंतरही खूप नियोजन व आर्थिक बळ लागतं. आमची डिस्ट्रिक्ट एकांकिका टीम, इव्हेंट टीम, IT टीम, पब्लिक इमेज, फेलोशिप टीम व त्या महिन्याचा सपोर्ट ग्रुप खूप मेहनत घेत असतात. खरं तर सगळा क्लबच इन्व्हॉल्ड असतो यामध्ये आणि सिनर्जीमध्ये खूप परिश्रम घेतले जातात. मात्र एकांकिका संपल्यानंतर कलाकार विंगेच्या बाहेर आल्यावर क्लबमधले सदस्य जो काही कल्ला करतात ना, त्यामुळे आम्हाला सगळं आमच्या परिश्रमांचं चीज झाल्यासारखं वाटतं. 24-25 या वर्षापासून या एकांकिका स्पर्धेला आमची लाडकी ॲन कैलासवती स्वाती क्षीरसागर हिचे नाव देण्यात आले आहे. स्वाती व PP शिरीष आमच्या क्लबमधले अतिशय आनंदी आणि उत्साही कपल. स्वाती कायम हसतमुख, गरजवंतांना सतत मदत करणारी, लेखन, गायन, वादन अशा विविध कलांमध्ये पारंगत. नाटकावर तिचे विशेष प्रेम होते. 2000 साली जेव्हा एकांकिका स्पर्धा सुरू झाली तेव्हा ती यशस्वीपणे होण्यासाठी तिने झपाटून काम केले होते. 2019मध्ये ती हे जग सोडून गेली. तिचे अकाली एक्झिट आम्हाला खूप चटका लावून गेली. तिच्या नाट्यप्रेमाची स्मृती जपण्यासाठी PP शिरीषने या स्पर्धेसाठी आर्थिक पाठबळ उभे केले आहे. तिचे नाव या स्पर्धेला देऊन आम्ही एक प्रकारची तिला श्रद्धांजलीच वाहतो आहे. तर 2000 पासून चालू असलेली ही स्पर्धा दिमाखदारपणे आता रौप्य महोत्सव साजरा करत आहे. नाट्यप्रेमी रोटरियन्सच्या सहभागाने व सहकार्याने स्वाती क्षीरसागर करंडक एकांकिका स्पर्धा सुवर्ण महोत्सव साजरा करेल अशी मला खात्री वाटते. धन्यवाद. थँक्यू भारती. 2000 साली स्पर्धेचा श्री गणेशा झाला. ज्यांच्या प्रेसिडेन्शियल वर्षात झाला ते अच्युत गोखले ह्या वर्षी आपल्या स्पर्धेचे संयोजक आहेत. ऐकूया त्यांचं मनोगत. नमस्कार. मंचावर उपस्थित मान्यवर आणि मित्रमैत्रिणींनो, आत्ता कल्याणींनी सांगितलं त्याप्रमाणे 2001मध्ये मी या क्लबचा अध्यक्ष होतो. आमचे एक मेंबर आहेत CD महाजन. त्याच्या मनात काही वर्ष आपली एकांकिका स्पर्धा भरवायचं घोळत होतं. मी अध्यक्ष व्हायच्या जवळजवळ 1 वर्ष आधी त्यांनी मला ही कल्पना बोलून दाखवली आणि मला साहजिकच ती आवडली, कारण मी नाटकातनं काम केलं होतं. रोटरीमध्ये ॲसिमिलेशन आणि फेलोशिप जी रोटरीला अभिप्रेत आहे ती नाटक बसवताना कशी होते हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. शिवाय जे आपले रोटेरियन्स आहेत ते शाळा कॉलेजनंतर व्यवसायात स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यांना आपले नाट्यविषयक गुण दाखवायला एक व्यासपीठही उपलब्ध होणार होतं. आम्ही स्पर्धा भरवायचं ठरवलं, परंतु आयोजनाचा आम्हाला काहीच अनुभव नव्हता. त्यावेळी मी आमच्या मेंबर सुप्रसिद्ध लेखिका मंगलाताई गोडबोले यांची मदत घेतली. स्पर्धा
यशस्वी झाली. 12 क्लब्सनी भाग घेतला, ज्यामध्ये विशेष म्हणजे भोर आणि वाई हे सुद्धा क्लब्स होते. स्पर्धा झाल्यानंतर आमच्या मासिकात मी लिहिलं होतं, या स्पर्धेचा आधारस्तंभ मंगलाताई राहतील असं गृहीतच धरूनच मी या स्पर्धा भरवायचं ठरवलं. पण प्रत्यक्षात त्यांनी त्या पलीकडे खूपच काम केलं. नुसताच स्तंभ नाही तर छत्रसुद्धा त्यांचंच होतं आणि त्यामुळे आम्हाला कुठलेच चटके लागले नाहीत. आपली एकांकिका लिहिणं, दिग्दर्शक ठरवणं, नियमावली करणं, नामवंत परीक्षक आणणं आणि परीक्षकांमध्ये पहिल्याच वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री लालन सारंगसुद्धा होत्या. प्रमुख पाहुणे आणणं, पहिल्या स्पर्धेला आपल्याला दिलीप प्रभावळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. अशी सगळी कामं त्यांनी केली आणि त्यांच्यामुळेच या स्पर्धा जशा झाल्या तशा झाल्या. मंगलाताई, हॅट्स ऑफ टू यू. एकदा मंगलाताईंकरता टाळ्या वाजवा. 2000 नंतर आमच्या 24 प्रेसिडेंट्सनी आणि आमच्या सदस्यांनी ही पालखी वाहिली आणि म्हणूनच आज ही स्पर्धा 25 वर्ष पूर्ण करत आहे. 25व्या वर्षी आम्ही काही उपक्रम करायचं ठरवलं होतं. एक म्हणजे आम्ही परीक्षक आणि स्पर्धक यांची थेट भेट घडवून आणली. सुरुवातीला रोटेरियन्स फारसे लिहित नव्हते, परंतु हल्ली प्रत्येक स्पर्धेत जवळजवळ 7-8 एकांकिका या रोटेरियन्सनी लिहिलेल्या असतात. याही वर्षी 8 स्पर्धा रोटेरियन्सनी 8 एकांकिका आपल्या रोटेरियन्सनी लिहिल्या होत्या. रोटेरियन्सनी लिहिलेल्या एकांकिका संकलित करून त्या छापायचं आम्ही ठरवलं होतं. काही एकांकिका आमच्याकडे आलेल्या आहेत. माझी आपल्याला विनंती आहे की आपण लिहिलेल्या एकांकिका आमच्याकडे द्याव्यात. तिसरं म्हणजे या 25व्या वर्षानिमित्त आम्ही एक स्मरणिका प्रकाशित करायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे स्मरणिका तयार आहे. जवळजवळ 35 जणांनी लेख दिलेत. सर्व लेखकांचा मी आभारी आहे. स्मरणिका थोड्याच वेळात इथे प्रकाशित होईल. मित्रांनो, गेल्या 24 वर्षात आपल्याकडे अनेक थोर नाट्यकर्मी, कलावंत येऊन गेले प्रमुख पाहुणे म्हणून. दिलीप प्रभावळकरांनंतर डॉक्टर श्रीराम लागू, निळूभाऊ फुले, चित्तरंजन कोल्हटकर, प्रभाकर पणशीकर, चंद्रकांत गोखले, विक्रम गोखले, आपला विनय आपटे, प्रशांत दामले, सुहास जोशी, वंदना गुप्ते, किती नावं घेऊ. आणि आज मोहन जोशी साहेब आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. तर या स्पर्धेच्या निमित्ताने या थोर कलावंतांशी जो आमचा संपर्क येतो तो आणि भाग घेणाऱ्या क्लबचं प्रेम आणि कौतुक हेच आमचं खरं बक्षीस आहे. असं बक्षीस आम्हाला वर्षानुवर्ष मिळत राहावं अशी सदिच्छा मी व्यक्त करतो. परत भाग घेणाऱ्या क्लबचे मी आभार मानतो, परीक्षकांचे आभार मानतो, मोहन जोशी साहेबांचे आभार मानतो, मंगलाताई आणि संतोषचे आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद अच्युत. दरवर्षी आयोजक क्लब म्हणून आम्हाला खूप अनुभव येत असतात आणि त्यातनं आम्ही काही ना काहीतरी शिकत असतो. आणि म्हणूनच ह्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सदस्यांचं स्पर्धेविषयीचं मत आम्हाला खूप मोलाचं असतं. स्पर्धेच्या पहिल्या वर्षी आणि आज रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि अधेमध्ये अनेक वर्षात ह्या स्पर्धेत सहभागी झालेले, आमचा प्रवास धडपड अगदी जवळून बघितलेले पूना वेस्टचे माननीय सदस्य डॉक्टर राजीव देशमुख यांना मी त्यांचं मनोगत व्यक्त करायला मदत करते. राजीव सरांच्या परवाची खलित्यांची लढाईमधला हा परफॉर्मन्स ताजा आपल्या डोळ्यासमोर आहे. सर, तुमच्या पाठांतराला हॅट्स ऑफ. व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आधी आपण सुरुवात करूया ते आपल्या रोटरी क्लब ऑफ पुणे फिनिक्सला पहिलं बक्षीस मिळालेली एकांकिका ही रंगीत सावली. तर त्या सगळ्या कलाकारांचं आणि त्या क्लबचं मनापासून आपण अभिनंदन करूया. मंडळी, दर ऑक्टोबरला इथे
सांस्कृतिक उत्सव असतो आणि तो उत्सव चालू केला रोटरी क्लब ऑफ शिवाजीनगरनी. तर तेव्हा 25 वर्ष अखंडपणे त्यांनी हा उत्सव चालू ठेवला आहे. तर रोटरी क्लब ऑफ शिवाजीनगरचे आपण मनापासून अभिनंदन करूया. आता ह्याची सुरुवात झाली. सी डी महाजननी ही कल्पना त्याच्या डोक्यात आली. ती त्यांनी अच्युत गोखलेला तो प्रेसिडेंट असताना सांगितली. त्यांनी ती प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांच्या मागे मंगलाताई गोडबोले उभ्या राहिल्या आणि ही स्पर्धा चालू झाली. पण त्यांनी केवळ स्पर्धेचं आयोजनच केलं नाही शिवाजीनगरनी, तर त्या स्पर्धेत भागसुद्धा घेतला. ही अवघड गोष्ट आहे हो. म्हणजे मी आला तर पंचतारांकित अशी कसरत असं म्हणतो बरं का. म्हणजे कसं आहे की आधी या भरतनाट्य मंदिरच्या तारखा बुक करायच्या आठवड्याभर सलग. त्याच्यानंतर किती क्लब भाग घेतील याची काळजीपूर्वक अशी प्रतीक्षा करायची. तिसरं, कुठलीतरी स्पॉन्सरर शोधायचा. आपण प्रवेश फी भरतो तेवढ्या याच्यामध्ये ही स्पर्धा मावत नाही बरं, तर स्पॉन्सरर शोधायचा. नंतर चौथी गोष्ट म्हणजे श्रीयुत मोहन जोशींसारखे अत्यंत मान्यवर आणि नामांकित असे नाट्यकर्मी पारितोषिक वितरण समारंभाला मिळवायचे. आणि एवढंच नाही तर स्वतः त्याच्यात परत भाग घ्यायचा. म्हणजे तुम्हाला सांगतो, लग्न समारंभ आहे तर त्याचा मांडव घालायचा, रोषणाई करायची. त्याच्यानंतर ते भोवलं असतं त्याची साफसूफ करायची, अंतरपाठ धरायचा, मंगलाष्टकं म्हणायची आणि स्वतःच भाग घेतला असल्यामुळे त्या नवरदेवाच्या जागी आपण असलो तर किती बरं होईल असंही मनात आणायचं. अवघड आहे हो या गोष्टी. आता मी 2000 साली ही स्पर्धा चालू झाल्यापासून आमच्या रोटरी क्लब ऑफ पुना वेस्टतर्फे या स्पर्धेमध्ये काही ना काहीतरी ह्यांनी भाग घेतो आहे. आणि मला आत्ता आठवतं आहे की प्रत्येक नाटक, प्रत्येक एकांकिका बघायला स्मिताताई क्षीरसागर हजर असायच्या. म्हणजे मग ती आयोजनामध्ये असायचीच, पण तरी ती एकही एकांकिका चुकवायची नाही. म्हणून आज तिच्या नावानी स्मिता क्षीरसागर करंडक म्हणून स्मिता क्षीरसागर करंडक असा हा चालू केलेला आहे. त्याच्यासाठी म्हणून शिरीष क्षीरसागरच्या दातृत्वाला माझा सलाम. आता शेवटचंच मला सांगायचं ते हे की सगळे क्लब हिरिरीने भाग घेतात. काही लोकांना बक्षीस मिळतं, काही लोकांना मिळत नाही. जे मिळत नाही ते जरा नाराज होतात, स्वाभाविक आहे. पण त्यांनी नाउमेद व्हायचं नाही. पुन्हा पुढच्या वर्षी या झगमगत्या अशा प्रकाशमान रंगमंचावरून समोरच्या अंधाराला आपल्या अभिनयाने सामोरं राहायचं आणि पुन्हा जिद्दीने एकांकिका बसवायची. एवढंच मला बोलायचं आहे. थँक्यू सर. भरतनाट्य मंदिरचे अध्यक्ष श्रीयुत पांडुरंग मुखडे त्यांचं मनोगत व्यक्त करतील. स्टेजवर उपस्थित मान्यवर मंडळी, आपण सर्व प्रेक्षक, मला माहिती आहे की बक्षीस समारंभाचे लोक सगळे वाट बघत आहेत. मी काही फारसं बोलणार नाही. मला अत्यंत आनंद का होतो आहे तर रोटरी क्लबचा पहिल्या एकांकिकेपासून आजपर्यंत या स्टेजवर सादर केलेल्याबद्दल आमच्या संस्थेच्या वतीने मी त्यांना गुच्छ देऊन कौतुक करतो. मला एक विषय सांगायचा की आमचे शिरीष क्षीरसागर आणि आम्ही मंतरलेल्या चैत्रमानात गेली 40 वर्षापेक्षा जास्ती एकत्र आहोत. त्यांचं काम, त्यांचं व्हायोलिन आणि माणसं जमवणं आणि कुठलीही गोष्ट हातात घेतल्यानंतर ती अत्यंत मनापासून करून लोकांपर्यंत पोचवायचं आणि लोकांना आपल्याबद्दल प्रेम निर्माण करायचं, हे त्यांचं एक खास वैशिष्ट्य आहे. त्यांनी मला 2दा सांगितलं की असा समारंभ आहे आणि तुम्ही नक्की या. त्यांनी या समारंभाला मला बोलवलं, त्याबद्दल मी मनापासून त्यांचं आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपले. धन्यवाद. शिरीषचं इतकं चपखल वर्णन आणि कुणी केलं नसेल. स्पर्धा म्हटली की मूल्यांकन आलंच. आपल्या एकांकिकेचे मूल्यांकन करायला ह्यावर्षी आपल्यासोबत आहेत मयुरेश कुलकर्णी, डॉक्टर सुनीला गोंधळेकर आणि डॉक्टर निलेश कुंभोजकर. पैकी डॉक्टर निलेश कुंभोजकर सर्व जजेसच्या वतीनं
स्पर्धेविषयीचं त्यांचं मत मांडतील. त्यांचं काय ॲनालिसिस आहे, काय बोलतील याची उत्सुकता मला देखील आहे. पण तत्पूर्वी सर्व जजेसची ओळख करून देतील रोटेरियन रुजुता देसाई. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आपल्याबरोबर सातत्याने 5 दिवस असणाऱ्या परीक्षकांची मी थोडक्यात ओळख करून देते. पहिल्या आहेत निगर्वी विदुषी डॉक्टर सुनीला गोंधळेकर रानडे. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून संस्कृतमध्ये MA PhD केले आहे आणि पुणे विद्यापीठातून MA MPhil आणि जर्नलिझमची पदविका प्राप्त केली आहे. तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये संस्कृत या विषयासाठी ते सहाय्यक प्राध्यापिका म्हणून काम करत होत्या. त्यांनी मराठी विश्वकोशासाठी समन्वयक म्हणून काम पाहिले आहे. त्यांना भांडारकर इन्स्टिट्यूटची इन्फोसिस रिसर्च फेलोशिप प्राप्त झाली आहे. त्यांनी खालील संशोधन प्रकल्पामध्ये भाग घेतला आहे: वैदिक कंकॉर्डन्स टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, बौद्ध संकर ग्रंथ पाठमाला पाली विभाग पुणे विद्यापीठ, मराठी हस्तलिखितांची वर्णनात्मक सूची भांडारकर इन्स्टिट्यूट. त्यांचे 25पेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. आता थोडं नाटकाशी संबंधित. जागर नाट्यसंस्थेत त्यांनी तसेच संस्कृत राज्यनाट्य स्पर्धेत त्यांनी लेखन, दिग्दर्शन, अभिनयात पारितोषिके मिळवली आहेत. नाट्यवाचन स्पर्धेत परीक्षक म्हणून काम पाहिले. आकाशवाणीसाठी लेखन वाचन केले आहे. स्टोरीटेल ऑडिओ प्लॅटफॉर्मसाठी पण कथालेखन केलं आहे. आकाशवाणी, वृत्तपत्रे व नियतकालिकांमध्ये त्यांचे लेख छापून आलेले आहेत. त्यांनी रानडे वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यांची काही पुस्तकं प्रकाशित झाली आहेत, त्यांची मी नावं सांगते: काव्यमीमांसा, साहित्य दर्पण, मराठी हस्तलिखितांची वर्णनात्मक सूची. यानंतर आपले दुसरे परीक्षक आहेत श्रीयुत मयुरेश कुलकर्णी. शांत आणि डोळ्यांनी बोलणारे आहेत ते, असं माझं ऑब्झर्वेशन आहे. त्यांनी 50हून अधिक एकांकिकांमध्ये कामं केलेली आहेत आणि अनेक बक्षिसं मिळवली आहेत. टाटा मोटर्सची कलासागर ही एक कल्चरल विंग आहे, त्याचा भार त्यांनी गेले 30 वर्ष सांभाळलेला आहे समन्वयक म्हणून. आणि त्यांनी 15हून अधिक मालिकांमधून व 4 चित्रपटांमधून छोट्या भूमिका साकारल्या आहेत. आपले तिसरे परीक्षक आहेत डॉक्टर निलेश कुंभोजकर. अगदी हसरे व्यक्तिमत्व. आल्यापासून मी आत्ता पण बघा त्यांना हसतानाच पाहते. त्यांनी नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये 2001 साली PhD पूर्ण केली. त्यानंतर 2017पर्यंत ते टेक महिंद्र कंपनीत कार्यरत होते. नवीन तंत्रज्ञानात संशोधन केंद्र उभी करत असताना त्यांनी देशविदेशातील फॉर्च्यून 500 ते स्टार्टअप बरोबर काम केले आहे. सध्या ते सिम्बॉयसिस विश्वविद्यालयात प्राध्यापक व डायरेक्टर म्हणून काम पाहत आहेत. त्यांना कॉम्प्युटर क्षेत्रातील इनोव्हेशनसाठी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत व देशविदेशात आणि अनेक त्यांनी रिसर्च जर्नलमधून 25हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. अँड ही इज अ विविड ग्लोब ट्रॉटर. व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगमंचावर त्यांनी दिग्दर्शक, अभिनेता, नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार व लेखक या भूमिका पार पाडल्या. आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व व नाट्यस्पर्धा, पथनाट्य, प्रसंगनाट्य, नाट्यवाचन असे विविध नाट्यप्रकार त्यांनी हाताळले आहेत. विविध प्रायोगिक व व्यावसायिक नाट्यप्रकारांमध्ये सातत्याने दिग्दर्शक, अभिनेता, नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार, लेखक, परीक्षक अशा जबाबदाऱ्या पार पडत त्यांचा हा प्रवास अथक चालू आहे. धन्यवाद. रंगमंचावरील सगळे मान्यवर, प्रेक्षागारातील सगळे रोटरियन्स, काम केलेले सगळे रोटरियन ॲनेट्स, अण्णा आणि सगळे मित्र, हा जो फोटो तुम्ही आमचा बघितलात तो आमचा इनॅक्शन फोटो होता. त्याच्या पुढची थोडीशी कथा तुम्हाला सांगतो. हा फोटो तेव्हाच आहे जेव्हा आम्ही रिझल्टचे सगळे निर्णय ठरवले होते, सह्या झाल्या होत्या आणि आम्ही लक्षात आलेले काही पॅटर्न्स यातले डिस्कस करत होतो, तेव्हाचा हा फोटो आहे. म्हणून म्हटलं त्याच्या पुढचे
थोडेसे डिस्कशन पॉईंट्स तुम्हाला सांगतो. त्या डिस्कशन पॉईंट्सचा आमच्या तिघांचा असा हेतू नाही आहे की तुम्ही तेच पुढच्या वर्षी फॉलो करावेत, त्याच्या पुढच्या वर्षी फॉलो करावेत. पण तुमच्याबरोबर कार्यशाळा झाल्यानंतर आणि हा फोटो निघेपर्यंत, म्हणजे रात्रीचे शेवटच्या दिवशीचे 11:15 वाजलेले असतील, तेव्हापर्यंत आम्हाला काय लक्षात आलं, काय वाटलं ते सांगतो आहे. मला याची कल्पना आहे की तुम्ही आणि रिझल्ट याच्यामध्ये मी बहुतेक शेवटचा माणूस असेन उभा. त्यामुळे हे आमच्या तिघांचं मनोगत 3 ते 4 पॉईंटमध्येच ठेवतो. पॉईंट नंबर 1 जो आमच्या लक्षात आला आणि आम्ही जो बघितला, तो नाटक करताना तुम्हाला तो विषय, ते नाटक भावलं आहे की नाही, आणि ते भावलं आहे अशा विश्वासावर आम्ही पुढचं केलं. एकदा ते नाटक करताना ते भावलं आहे असं म्हटलं की पुढचा प्रश्न आम्ही स्वतःला नाटक बघताना विचारला परीक्षक म्हणून, ते तुम्हाला झेपलं आहे का, ते तुम्हाला पेललं आहे का, तो विषय, ती भूमिका, तो सेट, ते लाईट्स, हे सगळं मिश्रण जे आहे ते तुम्हाला किती नॅचरली कॅरी करता आलं हे आम्ही बघितलं. विषयातली विविधता आमच्या लक्षात आली आणि ती आम्हाला आवडली. अर्थात काही पॅटर्न लक्षात आले की डिमेन्शिया, अल्झायमर्स, मुलांनी लांब जाणं, घरी एकत्र वयस्कर मंडळी असणं, हे कदाचित आत्ताचे ह्या वयातले विषय तुम्ही निवडलेत, ही मला स्वतःला एक आणि माझ्या सहकाऱ्यांना एक चांगली जमेची बाजू वाटली. लेखकांमध्ये अच्युत सर म्हणाले की 8 लेखकांनी या स्पर्धेमध्ये स्वतःचं लेखन केलं होतं. ही अत्यंत जमेची बाजू आम्हाला वाटते. त्यातही 2 लेखकांनी रूपांतरासारखे थोडेसे अनवट फॉर्मॅट हाताळले. कारण रूपांतर हे जरा अवघड असतं. त्या कथेचा गाभा तसाच राहणं, त्याचं नाट्य रूपांतर करणं आणि ते नाट्य जपणं हे थोडं अवघड असतं. त्यामुळे तुम्ही तो प्रकार हाताळलात, याबद्दल तुमचं सगळ्यांचं विशेष कौतुक. नाटकामध्ये भूमिका करताना तुमचा खूप उत्साह आम्हाला जाणवला. आयोजकांचं विशेष कौतुक, कारण आमची जेव्हा घनघोर चर्चा चालू होती तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की काही नाटकं ही अनवट प्रयोग आहेत. त्यांना प्रयोगशीलतेचं म्हणून काहीतरी एक वेगळं रेकग्निशन देणं गरजेचं आहे. आणि आम्ही यावेळी पहिला प्रयोग करण्याची त्यांना रिक्वेस्ट केली की आम्ही सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका अशी एखादी निवडू शकतो का, आणि स्वाभाविकच त्यांनी ते मान्य केलं. त्याबद्दल अच्युत, शिरीष सर तुमचं आणि सगळ्या शिवाजीनगर क्लबच्या आयोजकांचं खूपच आभार. आणि शेवटचं एक आम्ही केलं ज्याबद्दल तुमचे आभार. आमच्या असं लक्षात आलं की सगळ्या नाटकामध्ये भूमिका करताना काही छोट्या भूमिका होत्या ज्या अतिशय चपखल होत्या. म्हणजे एक हिरो असतो, एक हिरोईन असते, एक अँटी हिरो असतो, एक अँटी हिरोईन असते, विलन असते. हे सगळे ठोकताळ्यांच्या पलीकडे जाऊन काही हवालदार होते, काही मोलकर्णी होत्या, ज्यांनी त्या नाटकाचा षड्ज बरोबर पकडला आणि तो त्यामध्ये लागला. त्यामुळे आम्ही अशा सगळ्यांसाठी एक वेगळी कॅटेगरी सुचवली होती की त्यांना भले नाटकाच्या लेंथनुसार आपण बघितलं तर त्यांचं हे कदाचित योगदान आपल्याला कमी वाटेल, पण ते नाटक पूर्णपणे बाहेर काढण्यामधलं त्यांचं जे एक योगदान आहे ते आम्ही यावेळी लक्षवेधी सहाय्यक अभिनेता किंवा अभिनेत्री त्याच्यामध्ये रँकिंग नाही म्हणून आम्ही विशेषत्वाने रेकग्नाईज करावंसं वाटलं. इतक्या ताकदीने त्या भूमिका सादर झाल्या म्हणून आमच्या तिघांतर्फे तुमच्या सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन. आता आम्ही तुमचे हे सगळं मी सांगतोय हे सगळे सिनियर मित्र म्हणून सांगितलं. इतके दिवस परीक्षक म्हणून तिथे बसत होतो आम्ही तिघंही, पण छान वाटलं. कोणीतरी आत्ता आम्हाला विचारलं की तुम्हाला फार स्ट्रेसफुल झालं का हे 5 दिवस, तर असं अजिबात नाही. आम्ही खूप एन्जॉय केलं. शेवटी आमच्या तिघांतर्फे तुम्हाला एक सदिच्छा देतो आणि माझं मनोगत संपवतो. नाटक
प्रक्रिया, नाट्य प्रक्रिया ही खूप गुंतागुंतीची असते आणि ही एक कला अशी आहे की जसं पु ल म्हणतात, कला ही जीवन तुम्हाला शिकवते, जगायला शिकवते, तशी ही कला तुम्ही जोपासावीत. पुढची 75 वर्ष, 125 वर्ष ही स्पर्धा चालू राहावी आणि इथे असेच नवनवीन प्रयोग घडत राहावे, या शुभेच्छेसह मी आमचं मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या ह्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय पाहुणे संतोष मराठे, रोटरी डिस्ट्रिक्ट 3131चे पुढील वर्षाचे प्रांतपाल. DG संतोष हे फिनिक्स नॉलेज मॅनेजमेंट ह्या कंपनीचे CEO आहेत आणि त्यांच्या व्यवसायात प्रथित यश म्हणून नावारूपाला आलेले आहेत. 1996 पासून रोटरीशी ते संलग्न आहेत आणि तिथेही त्यांची कारकीर्द उल्लेखनीय आहे. त्यांच्या स्वभावाला आणि आवडीला अनुसरून त्यांनी अनेक स्तुत्य उपक्रम राबवलेले आहेत. फोटोग्राफी, एन्व्हायरनमेंट, वाईल्ड लाईफ, नेचर ह्याबद्दल त्यांना विशेष प्रेम आहे. 2021 ते 23 ह्या 2 वर्षात ग्लोबल ग्रँडचे डायरेक्टर असताना रोटरी वर्ल्ड अंडर एन्व्हायरनमेंट प्रोटेक्शन फोकस एरिया ह्या अंतर्गत त्यांनी पहिले सोलर फार्म उभे केले. दिस वॉज अ व्हेरी युनिक अँड मेगा प्रोजेक्ट. अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज फॉर हिम. गेल्या 15 वर्षात अनेक प्रांतपालांबरोबर विविध क्षेत्रात त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला आहे. लहान मुलांसाठी नेचर अँड वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अवेअरनेस कॅम्प त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर तामिळनाडू आणि UP इथेही घेतलेत. 105हून अधिक शाळांमध्ये त्यांनी हॅपी स्कूल प्रोजेक्ट अंतर्गत खूप मोलाची मदत केलेली आहे. त्यांच्या या कामात अर्थातच त्यांच्या पत्नीची रोटेरियन तनुजाची भक्कम साथ आहे. DG संतोष आणि तनुजा लेवल 2 मेजर डोनर टू TRF आहेत. संतोष सरांचा ह्या दैदिप्यमान कामगिरीचा चढता आलेख पुढील अनेक वर्ष आपल्याला अनुभवता येईल अशी शुभेच्छा मी व्यक्त करते आणि त्यांना 2 शब्द बोलायची विनंती करते. सर. नमस्कार सगळ्यांना. सर्व मान्यवर, स्टेजवरते आणि आपण सगळे मित्रमंडळी. आज 25व्या वर्षी इथं तुमच्यासमोर उभा आहे. मी 25व्या वर्षी उभा आहे असं म्हणायचं कारण एकच आहे की अच्युत आणि मी आम्ही दोघंही प्रेसिडेंट एकाच वर्षात होतो आणि त्यावेळेला आमचं पहिल्यांदा आमचा प्रयोग केला होता तेव्हा डॉक्टर देशमुख त्यात होते. अर्थात त्याचबरोबर आमच्याकडनं 2 अजून खूप सिनियर रोटेरियन जे बरेचसे तुम्हाला माहीत असतील. एक म्हणजे सतीश कौशिक देवल आणि त्याचबरोबर कल्याण वर्दे, हे पण त्या नाटकामध्ये त्यांनी भाग घेतलेला होता. आणि त्यानंतर कौतुक नक्कीच करावंसं वाटतं की अच्युतचं की 25 वर्ष आणि तुमच्या सगळ्या क्लबचं. कारण ज्या पद्धतीने मगाशी सांगण्यात आलं की काय काय गोष्टी करायला लागतात, हा उपक्रम एकदा करणं नाही तर 25 वर्ष करणं. आणि रिअली हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ यू. रोटरी हा जो प्लॅटफॉर्म आपल्या सर्वांना देतो हा एक मजेचा भाग असतो आणि आपल्याला एकत्र मिळवण्यासाठी असतो. आपण काम करतो, कम्युनिटी सर्व्हिसमध्ये काम करतो, पण हे करताना आपण फक्त सिरियस होऊन काहीतरी काम करावं असं नसून आपल्या सर्व मेंबर्सना ज्या ज्या आपल्या हॉबीज आहेत त्या आपण वाढवायच्या कशा आणि लोकांबरोबर शेअर कशा करायचं आणि त्यातनं कशी मजा घ्यायची हे आपल्याला रोटरी हा प्लॅटफॉर्म देतं. नक्कीच आज मला तुम्ही बोलवलं आहे. अच्युत गेल्या वर्षी पण मला बोलवलं होतं आणि माझ्यामध्ये 2 वर्ष आपले DG नसल्यामुळे मी आलो आहे. पुढच्या वर्षी DG म्हणून येईन पण. तर तेव्हा नेमकं काहीतरी तुमचा रूल चेंज करू नका. बरं असो. तर मित्रांनो, मी फार काय आज बोलणार नाही आहे कारण हा आत्ताचा जो कार्यक्रम आहे हा आपल्या रोटरीची त्यातली मजा घेण्यासाठी आहे आणि माझं काही भाषण ऐकण्यासारखं नाही आहे त्यात. तर माझ्यामध्ये याच्या पुढे आपला जो सर्व लोक आज आतुरतेने वाट बघत आहेत म्हणजे बक्षीस समारंभ. त्या अर्थात त्या बक्षीस समारंभ आणि याच्या आधी नक्कीच आपल्याला 2 दिग्गज आहेत त्यांची पण मनोगत ऐकायची आहेत, मंगलाताईंचं आणि मोहनजींचं. तर मी इथंच थांबतो आणि सर्व ज्यांनी पार्टिसिपेट केले आहेत त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि विश यू ऑल द बेस्ट ऑलवेज. थँक्यू.
सर, पुढच्या वर्षीच्या कॅलेंडर आत्ताच बुक करून टाका आमच्यासाठी. ह्या स्पर्धेची मूळ कल्पना, ह्याची मुहूर्तमेढ कशी रवली गेली, ती कशी परिपक्व होत गेली, हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं आहे. अतिशय अविस्मरणीय असा अनुभव आहे. दरवर्षी ह्या स्पर्धेचे वारे वाहू लागले की अनेक सदस्य मित्रत्वाच्या नात्याने म्हणा, हक्काने म्हणा, त्यांचे अनुभव आमच्याशी शेअर करतात. रौप्य महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून स्मरणिकेच्या माध्यमातून हे कायमस्वरूपी शब्दबद्ध करावेत आणि तुमच्यापर्यंत पोचवावेत असा निर्णय आम्ही ह्यावर्षी घेतला. 25 वर्षांचा प्रवास आहे. तुम्ही आम्ही सहप्रवासी आहोत. ही स्मरणिका, हा आठवणींचा ठेवा म्हणजे तुम्हाला दिलेली एक कृतज्ञतापूर्वक भेट आहे. आणि आजचा काय सुंदर योग आहे. आमच्या ह्या उपक्रमाची मुहूर्तमेढ ज्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून झाली त्या मंगलाताई गोडबोले आज स्मरणिकेच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आम्हाला लाभलेले आहेत. त्यांची ओळख करून देतील रोटेरियन वृंदा वाळिंबे. मंगलाताईंची ओळख पुण्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला करून देण्याची गरज मला वाटतं नाही आहे. पण तरी देखील ही संधी मला मिळाली त्याचा मला विशेष आनंद आहे. कारण मंगलाताई आमच्या पार्ल्याच्या आहेत. भाषाशास्त्र आणि मराठी विषय घेऊन MA झाल्या आहेत मंगलाताई. आणि साधारण 80च्या दशकात त्यांनी लिखाणाला सुरुवात केली. मला वाटतं विवाहानंतर लगेचच त्यांनी लिखाणाला सुरुवात केली. स्त्री आणि माहेर यासारख्या मासिकांपासून त्यांचा लेखन प्रवास सुरू झाला. उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांनी नभोनाट्य लेखनही केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांना पुरस्कारही मिळालेले आहेत. आपले महाराष्ट्राचं लाडकं दैवत पु ल देशपांडे आणि सुनीताबाई यांच्याबद्दलसुद्धा त्यांनी लिखाण केलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे मंगलाताईंच्या लेखनामध्ये सामाजिक जाणीवा जागृत दिसतात आपल्याला. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या लिखाणाला एक नर्म विनोदाची झालर आहे. आमच्यासाठी आज हा विशेष योग आहे कारण स्पर्धेच्या पहिल्या वर्षातली आमची पहिली एकांकिका ही मंगलाताईंनीच लिहिलेली होती. तर आत्ता मी मंगलाताईंना स्मरणिकेचे प्रकाशन करण्याची विनंती करते. आणि मी मंगलाताईंना त्यांचं मनोगत व्यक्त करायची विनंती करते. व्यासपीठावरील मान्यवर आणि बंधू भगिनींनो, ह्या एकांकिका स्पर्धेशी माझा संबंध वगैरे हे सगळं झालेलं आहे. नव्याने सांगावं असं काही नाही. स्वाती क्षीरसागरचा असा फोटो बघावा लागेल किंवा अशा संदर्भात तिच्याशी बोलावं लागेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण आयुष्याचं स्क्रिप्ट काही वाचायला मिळत नाही आणि जे समोर येईल त्याला तोंड द्यावं लागतं. त्याप्रमाणे शिरीष यांनी तिचं नाव कायमचं या स्पर्धेशी जोडलं आहे हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. तिला गाण्याची आवड होती, लेखनाची होती, वाचनाची होती. मुख्य म्हणजे माणसं गोळा करायची प्रचंड आवड होती. आणि आमचा हा एकांकिका हा उपक्रमसुद्धा माणसं गोळा करण्याचाच होता. मी कधी रोटेरियन नव्हते, माझे मिस्टर होते. पण मला खूपदा असं जाणवायचं की इथे एकीकडे हे मैत्री फेलोशिपसारखं म्हणतात, पण घेतात त्या सगळ्या स्पर्धा एकट्यांच्या आहेत. म्हणजे गाण्याच्या स्पर्धा होत्या, बॅडमिंटनच्या स्पर्धा होत्या, रांगोळीची स्पर्धा होती, एकट्या माणसांनी केलेल्या कला. मग सामूहिक कलेचं काय आपल्याला असा विचार त्यावेळी जोरात मनात होता. त्यातून एकांकिका स्पर्धा घ्यावी की काय असं सुरू झालं. एकदा पुरुषोत्तम करंडकचा मांडा ओलांडला की पुढे आयुष्यात हौशी लोकांना तोंडाला रंग लावायला मिळत नाही. ती संधी आपण द्यावी म्हणून खरं म्हणजे हे सुरू केलं. कल्पना नव्हती. सुरुवातीला तर बऱ्यापैकी साशंकता होती. म्हणजे पहिल्या वर्षी भरतनाट्य मंदिर किती दिवसासाठी बुक करावं
ह्याची सुद्धा काळजी होती, कारण एकांकिका कमी आली आणि 4 दिवस पुढे मग आपणच काही करणार की काय, असा बाका प्रसंग होता. पण ह्या प्रकल्पांनी खूप चांगला जीव धरला, अपेक्षेच्या बाहेर ह्याला प्रतिसाद आला. पहिली 2-3 वर्ष बऱ्यापैकी प्राथमिक होत्या एकांकिका, पण पुढे टेक्नॉलॉजी किंवा तांत्रिक सफाई खूप वाढली आणि ती अर्थात आधुनिक काळाशी सुसंगतच होती असं म्हणता येईल. आता 25 वर्ष झाल्यावर नवीन काहीतरी केलं पाहिजे संस्थांनी. या दृष्टीने मी ह्या लोकांना सुचवलं आहे की तुम्ही आता 5 मिनिटाच्या शॉर्ट फिल्मची पुढच्या वर्षी स्पर्धा लावा. लगेच निम्म्यांनी भुवयावर केल्या कसं शक्य आहे, शॉर्ट फिल्म काय, पण ते पुढच्या पिढीचं माध्यम आहे, त्यांना येईल ते. जसं एकांकिकासं होतील की नाही असं वाटलंच होतं ना कधीतरी, पुढे 5-5, 6-6 दिवससुद्धा त्या होत गेल्या, इतका प्रतिसाद आहे. त्याच्यामुळे इथून पुढे कदाचित अशी काही तांत्रिक बाजू आपण जर घेतली तर त्याला वेगळ्या वर्गाकडून प्रतिसाद मिळेल का, हेही आजमावण्यासारखं आहे असं मला वाटतं. शेवटी एकच असं सांगावंसं वाटतं की माणसं एकत्र आली पाहिजेत. साने गुरुजींची धडपडणारी मुलं ही तेव्हा नाही संपली, आम्ही ती अजून तगवून ठेवलेली आहेत. त्याच प्रकारे माणसांनी एकत्र येऊन काहीतरी केलं पाहिजे. माणसांच्या एकत्र येण्याविषयी एक संतांच्या ह्याच्यात विधान आहे, छोटंसं ओळ आहे, जैसी गोरुवे रुखातळी बैसली. माणसं कशी एकत्र येतात, त्यांनी गोरुवे म्हणजे गुरे, रुखातळी म्हणजे वृक्षाखाली, म्हणजे जनावरं गुरं ही फिरत असतात. मी माणसांची त्यांच्याशी तुलना करत नाही, संतांनी काय म्हटले ते सांगते. तर ती फिरत असतात, पण मग एखाद्या वृक्षाच्या सावलीखाली ती घटकाभर एकत्र होतात आणि सावलीत बसली, पाणी प्यायली की मग ती पुन्हा पुढे आपल्या रस्त्यानी जायला लागतात. त्याच प्रकारे मला असं वाटतं की आपण सुद्धा आपल्या आयुष्याच्या धकाधकीत असतो, प्रत्येकाचे प्रश्न असतात, काळज्या असतात, आता तर कोणालाही वेळ नसतो, तरीसुद्धा अशा एखाद्या वृक्षाच्या सावलीखाली घटकाभर यायला आपल्याला सगळ्यांना आवडतं. तेव्हा रोटरीसारख्या संस्थांचं इथून पुढे असे अधिक वृक्ष लावणं हेच काम असायला पाहिजे आणि त्या दृष्टीने ते काही नक्कीच करतील असं मला वाटतं. 25 वर्षाच्या ह्या चिकाटीला मी मनापासून अभिवादन करते आणि पुढची 25 वर्ष तरी निदान आणखी ह्याला वेगळे धुमारे फुटू देत अशी शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद मंगलाताई. तुम्ही दिलेल्या सजेशनचा आम्ही नक्कीच विचार करू. स्मरणिकेबद्दल एक छोटीशी सूचना, आम्ही बाहेर टेबलवर स्मरणिका ठेवलेल्या आहेत, त्या जरूर घ्याव्यात. शिवाजीनगर क्लबनी सोडून बाकी सगळ्यांनी त्या घ्याव्या, कारण त्यांना आम्ही उद्या देणारच आहोत. मराठी रंगभूमीचे ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहन जोशी हे आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत आणि त्यांची ओळख स्पर्धेचे सहसंयोजक शिरीष क्षीरसागर करून देतीलच. पण तत्पूर्वी मोहन जोशी सर स्टेजवर आहेत तर त्यांच्याविषयी मी बोलायची संधी सोडणार नाही. मोहन जोशी म्हटलं की समोर येते ती त्यांच्या कामाची रेंज, म्हणजे इंदुरीकरांचं व गाढवाचे लग्नपासून श्री तशी सौ हे नाटक आणि सिनेमाचं म्हणाल तर गाडगे महाराजांसारखा संतपुरुष ते गंगाजलमधला साधू यादव असा खलनायक, विस्मयकारक रेंज आहे. पण मध्ये एका मैत्रिणीशी बोलताना माझं असं लक्षात आलं की कामाच्या गडबडीत त्यांची एक भूमिका बघायची राहिली. स्वतःच्या मुलाच्या विरोधात आणि सुनेच्या बाजूनी उभा राहणारा बाप त्यांनी साकारला होता. नाटक होतं रत्नाकर मतकरी लिखित सुखांत. हे नाटक बघायचं राहून झालं. सध्या नाटक पुनर्जीवित करण्याचे दिवस आलेले आहेत, तर सरांना मी अशी विनंती करते की ह्या नाटकाचे आणखीन काही प्रयोग झाले तर आम्हाला खरंच खूप आवडेल. त्यांची ओळख आता करून देतील शिरीष. माननीय DG संतोष मराठे, प्रेसिडेंट भारती, आजचे प्रमुख पाहुणे श्री मोहन जोशी, विशेष अतिथी मंगलाताई गोडबोले, स्पर्धेचे जजेस डॉक्टर कुंभोजकर, डॉक्टर गोंधळेकर आणि श्रीयुत कुलकर्णी आणि उपस्थित मित्रमैत्रिणींनो नमस्कार आणि सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. माननीय मोहन जोशी या अष्टपैलू कलाकाराची ओळख मला करून द्यायची संधी मिळाली आहे, हे मी माझं भाग्य समजतो. आत्ताच कल्याणीने सांगितल्याप्रमाणे मोहन जोशी म्हटलं की त्यांनी काम केलेल्या सिनेमा आणि नाटकाच्या विविधरंगी भूमिका डोळ्यासमोर येतात. गेली जवळजवळ 45-48 वर्ष आपण प्रेक्षक मोहनजींना प्रायोगिक, हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीवर काम करताना पाहत आहोत.
तसेच मराठी आणि हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्येही नायक, खलनायक ते चरित्र अभिनेता अशा विविध प्रकारच्या भूमिका यशस्वीपणे साकारताना आपण त्यांना पाहिलेलं आहे. आज मोहनजी ज्या यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत तिथपर्यंत त्यांचा प्रवास अत्यंत खडतर अडचणींचा असा होता. परंतु त्यांच्या जिद्दी स्वभावाने आणि कायम सकारात्मक विचाराने त्यांनी अनेक संकटांना सामोरं जात हे आजचे यश मिळवलेलं आहे. यात अर्थातच त्यांची पत्नी ज्योती जोशी यांचा खूप मोलाचा वाटा आहे हे मी मुद्दाम नमूद करू इच्छितो. मोहनजी उत्तम गातात, कदाचित इथल्या काही लोकांना माहीत नसेल पण अतिशय उत्तम गातात ते. मधली बरेच वर्ष ते प्रतिथयश कलाकारांच्या बरोबर स्टेज शोसुद्धा ते करत असत. मला त्यांची स्टेजवरची पहिली एंट्री आठवती आहे, शाळेत असतानाची. गाणारा मुलूक या एकांकिकेत त्यांनी गाणाऱ्या राजाची भूमिका केली होती असं मला आठवतं आहे. मोहनजींना जुन्या हिंदी गाण्यांची फार आवड आहे, विशेषतः गंभीर स्वरूपाच्या गाण्यांची. दर्द बरे गीत खूप जुनी गोष्ट आहे. काहीतरी निमित्तानं मोहन आणि ज्योती आमच्या घरी आले होते. माझी मुलगी अवंती खोलीत टेप रेकॉर्डरवर गाणी ऐकत बसली ती. मोहनजींनी कौतुकानं विचारलं, अवंती तुला कुठली गाणी ऐकायला आवडतात? अवंतीने लगेच उत्तर दिलं, जुनी हिंदी गाणी आवडत आणि तीही मदन मोहनची जास्त आवडतात. मित्रांनो, पुढच्या आठवड्यात आमच्या घरी मुंबईहून एक पार्सल आलं आणि त्यात मदन मोहनच्या कॅसेटचा सगळा संच होता. मोहनजींनी अवंतीला दिलेली ती एक दाद होती. कलाकार स्टेजवर उभा राहून जे यश मिळवतो त्या यशामागे स्टेजच्या मागे असणाऱ्या सहकाऱ्यांचा मोठा वाटा असतो अशी प्रामाणिक भावना मोहनजींची आहे. त्याच हेतूनं त्यांनी मित्रही संस्था काढली असून त्यात जमणाऱ्या निधीतून बॅकस्टेज आर्टिस्टना ते कायम मदत करीत असतात. मोहनजींचा एकेकाळी स्वतःचा टेम्पोचा व्यवसाय होता. बऱ्याचदा परगावी माल पोचवायला ते स्वतः टेम्पो चालवत जायचं आहे आणि त्याच गावात नाटकाचा प्रयोग करून ते परत यायचं आहे. काही वर्षापूर्वी त्यांचा विश्वासू जुना टेम्पो ड्रायव्हर एका अपघातात दगावला. त्याच्या मृत्यूनंतर त्या ड्रायव्हरच्या या कुटुंबाची काळजी म्हणून ज्योती आणि मोहन दर महिन्याला त्याच्या घरी पगाराची रक्कम स्वतः घेऊन जात असत आणि त्याच्या पत्नीच्या हाती सुपूर्द करत असत. तर असं हे मोहनजी हिंदी सिनेमातून कणखर खलनायक रंगवणारे परंतु मनानं अत्यंत संवेदनशील आणि सामाजिक भान जपणारे कलाकार म्हणून मोहनजींना अनेक पुरस्कार आजपर्यंत मिळालेले आहेत. परंतु एक सच्चा दिलाचा माणूस म्हणून त्यांच्या चाहत्यांच्या मनामध्ये ते नाम कमावलेलं आहे. ते कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठं आहे असं मला वाटतं. धन्यवाद. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं भाषण करा. व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या रसिक प्रेक्षकांनो, सर्वप्रथम मी शिरीष क्षीरसागर यांचे आभार मानेन यासाठी की ज्या नामवंत मंडळी मला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या नामवंत मंडळींनी नाव कमावलं अशा लोकांमध्ये त्यांनी मला आमंत्रित केलं. आज 25 वर्ष पूर्ण झाली. कैलासवासी स्वाती क्षीरसागर यांच्या नावाने जो करंडक आहे त्याची स्पर्धा घेतली रोटरी क्लब शिवाजीनगर पुणे यांनी आणि त्याचा बक्षीस समारंभ आज आहे. त्याबद्दल मी मनापासून शिरीषचे आभार मानतो की त्याने मला आठवणीने बोलवलं. तुम्हा रसिक प्रेक्षकांना एक सांगायचं मला की 1968 साली ह्याच रंगमंचावर मी बालनाट्य केलं होतं आणि टुनटुन नगरी खणखण राजा असं नाव होतं त्याचं. जयंत तारे लिखित होतं. जो ॲक्टर होता सतीश तारे, थँक्यू. सतीश तारे नावाचं ग्रेट ॲक्टर होता. त्याचे वडिलांनी लिहिलेलं नाटक होतं ते आणि त्या नाटकाचे जवळजवळ 350 प्रयोग याच रंगमंचावर मी केले होते म्हणजे इथे आणि महाराष्ट्रभर. तर माझे सवगडी आज इथे आहेत आणि दिलीप जोगळेकर पण इथे आला आहे. त्याचे बंधू चकुले पण आलेत. दिलीप जोगळेकर कुठेच हां. तर सांगायचा उद्देश असा की ह्या रंगमंचावर मी लहानाचा मोठा झालो आणि पुढे कमर्शियल नाटकामध्ये कमर्शियल सिनेमामध्ये काम करायला संधी मिळाली. अर्थात ती सगळी मेहरबानी या क्षेत्राची या रंगमंचाची आहे. आणि आज मला खरंच मनापासून आनंद होतो आहे
की ज्यांना बक्षीस मिळणार आहेत त्याचं मनापासून अभिनंदन करतो. ज्यांना मिळणार नाहीत त्यांना मगाशीच कोणीतरी सांगितल्याप्रमाणे तुमचं पेशन्स घालवू नका, काम करत राहा, बक्षीस आपोआप चालत येईल तुमच्याकडे. बक्षीस तर येईलच, पण नाव पण येईल तुमच्याकडे, पैसा येईल, नाव सगळेच येईल. पण स्वतःची योग्यता ओळखा. ह्या क्षेत्रामध्ये डोकवायचं असेल तर स्वतःची योग्यता ओळखल्याशिवाय भानगडीत पडू नका, कारण हे क्षेत्र अतिशय अवघड आहे. हे जितकं दिसतं तितकं सोपं नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यात जागृत करतो. माझी एक रोटरी क्लबला विनंती आहे की ज्याप्रमाणे वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करता तुम्ही, त्याप्रमाणे लेखकांची स्पर्धा, एकांकिका लिहिणाऱ्या म्हणा किंवा 2 अंकी नाटक लिहिणाऱ्या म्हणा, लेखकांची स्पर्धा तुम्ही आयोजित करा, जेणेकरून स्क्रिप्ट्स तुमच्याकडे जमा होतील आणि ते स्क्रिप्टशी तुम्ही काय उपयोग करायचा तो करून घ्या. मानण्याचा उद्देश असं की अशा प्रकारची स्पर्धा तुम्ही ठेवा की जेणेकरून पुण्यातल्या सगळ्या लेखकांना, पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या लेखकांना हे सोपं पडेल आणि तुम्हालाही खूप स्क्रिप्ट्स मिळतील. तर आत्ता जे आपण चर्चा करत होतो की स्क्रिप्ट्स मिळत नाहीत, एकांकिकाची स्क्रिप्ट मिळत नाहीत. आत्ता मी परीक्षकांबरोबर बोलत होतो त्यावेळेला असा मुद्दा निघाला की स्क्रिप्ट्स खूप कमी आहेत आणि मग मंगलाताई म्हणाला की परवानगी घेतली नाही तरी चालते वगैरे वगैरे. आणि मग मंगलाताई पण म्हणाला की तुम्ही अशा स्पर्धा घ्यायला पाहिजेत की लेखकांची स्पर्धा घ्या, जेणेकरून स्क्रिप्टचा एक स्टॉक तुमच्याकडे जमा होईल. मग तुम्ही स्पर्धकांना द्या तुमची स्क्रिप्ट वाचायला, जेणेकरून त्यातनं सिलेक्ट करू शकतात आणि चांगलं स्क्रिप्टचं त्याला एक स्टेज मिळेल तुम्हाला. तो सांगण्याचा उद्देश का की आज मला बोलवलं याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. ज्यांना बक्षिसं मिळाली त्यांना शुभेच्छा, त्यांचं कौतुक आहे आणि असंच काम करत राहा, तुम्हाला यश नक्की मिळेल. पण सांगण्याचा उद्देश काय की आज मला बोलवलं त्याबद्दल अभिनंदन, म्हणजे आभार मानतो त्याचे. आणि असाच कृपालोभ आम्हा कलाकारांवर ठेवा एवढीच विनंती आहे. धन्यवाद. थँक्यू सर. पुढील कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन आणि पुढच्या वर्षाचं आमंत्रण. श्री क्षीरसागर यांना मी विनंती करते. नमस्कार. बक्षीस समारोह झाल्यानंतर आभार मानायला स्लॉट रिकामा नाही, म्हणून ते मी आधीच मानतो आहे की जेणेकरून एकदा आपली ही जल्लोष सुरू झाला की त्याच्यामध्ये मी मध्ये यायला नको. मी फक्त 1 मिनिट घेणार आहे. त्याच्यामध्ये आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून मोहन जोशी आणि ज्योतिताई आवर्जून उपस्थित राहिल्या. त्यांच्या घरी मला निमंत्रण द्यायला जायचं होतं, परंतु ते गेल्या महिन्याभरात मला काही जमलं नाही. याचं कारण त्यांचं इतकं व्यस्त वेळापत्रक आहे. त्यांनी मला 11 तारखेला 12 तारखेला या असं सांगितलं, नक्की या. आणखीन सकाळी त्यांचा फोन आला की मला अचानक डबिंगला मुंबईला जायला लागतं आहे आणि मी आता निघालो मुंबईला. इतके आजच्याही वयात ते व्यस्त आहेत आणि तरीसुद्धा आज ते खरोखर वेळ काढून आले असं मी म्हणेन, औपचारिक नाही. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. DG संतोष मराठेंची उपस्थिती आम्हाला नक्कीच लाभदायक, नेहमीप्रमाणे त्यांचंही आभार मानतो. माननीय मंगलाताई या आमच्याच आहेत, मंगलाताई गोडबोले. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की पहिल्या दिवसापासून त्या इन्व्हॉल्ड आहेत आणि त्यांना आम्ही कल्पना दिली की मंगलाताई या दिवशी आम्हाला तुम्ही नक्की असायला हव्यात आणि त्या खरोखर आज इथं आमच्यासाठी वेळ काढून आल्यात. त्यांचंही मी आभार मानतो. या स्पर्धेचे परीक्षक डॉक्टर निलेश कुंभोजकर, सुनीलाताई गोंधळेकर आणि श्री मयुरेश कुलकर्णी यांचे विशेष आभार. यांनी आम्हाला गेले आठवड्याभर सहन केलं असं मी म्हणेन. आणि म्हणजे हे खूप जिकिरीचं काम आहे असं मला माहिती आहे. प्रत्येक दिवशी 3-3 वेगवेगळ्या प्रकारच्या एकांकिका बघणे, त्याच्यावरती एकूण 15 एकांकिकानंतर त्यांची प्रत्येकाचं विभागणी करून मतं देऊन मार्क देऊन त्यांचे नंबरिंग करणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे. पण या तिघांनी अत्यंत खूप छान काम केलं आहे. त्या तिघांचाही मनापासून आभार मानतो. त्या निमित्ताने त्यांची आणि आमची ओळख झाली आणि या ओळखीचा रोटेरियन या नात्याने मी नक्की फायदा करून घेणार आहे हे मी आत्ताच तुम्हाला धमकी देऊन ठेवतो. भरतनाट्य मंदिरचे अध्यक्ष श्रीयुत पांडुरंग मुखडे मगाशी स्टेजवर आले होते. आज जशी आपली रोटरी संस्था 100 वर्षापेक्षा जास्त काम करते आहे, तशी भरतनाट्य मंदिर ही संस्थासुद्धा आज 130 वर्ष इथं काम करते आहे. आणि या संस्थेबरोबर आपल्या रोटरीचं त्यांचं नातं जो गेले 25 वर्षात जोडलं आहे हे मी खरोखर भाग्याची गोष्ट समजतो. आणि गेल्या 25 वर्षांमध्ये त्यांनी आपल्याला जे सहकार्य दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचाही आभार मानतो. त्यांचे जबडे म्हणून तिथं डायरेक्टर आहेत, ते मगाशी उपस्थित होते. या सगळ्या मंडळींचे आभार. रौप्य महोत्सवानिमित्त आम्ही जी रौप्य मुद्राई स्मरणिका काढलेली आहे
याच्यामध्ये त्याची डिझायनर रोटेरियन प्रिया दुबे हिचा आम्हाला खूप उपयोग झाला, त्याबद्दल तिचेही आभार. आणि छपाईचं काम सगळं आमचे परममित्र अविनाश कडेंनी सांभाळलं होतं, युनिक प्रिंटरचे, त्यांचेही मी या ठिकाणी मुद्दाम आभार मानतो. सर्वात महत्त्वाचं की या आपल्या सगळ्या सोहळ्यामध्ये भाग घेणारे सर्व क्लबचे प्रेसिडेंट आणि सर्व कलाकार, मी क्लब प्रेसिडेंटचेही मुद्दाम आभार मानतो की कलाकारांना वाटत असतं की यंदा आपण नक्की भाग घ्यायचा, पण प्रेसिडेंट आणि बोर्डावर खूप गोष्टी अवलंबून असतात, त्याची मला कल्पना आहे, परंतु शेवटी कलाकार जिंकतात, आणखीन नाटक सादर होतं, त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या क्लबचे सर्व सभासद की जे गेले आठवडाभर जवळजवळ 40 मेंबर्स आमच्या इथं दिवसभर संध्याकाळवर राबत होते, का तर ही सगळी स्पर्धा यशस्वी करायची म्हणून. त्या सर्वांची नावं मला घेता येणं शक्य नाही, परंतु मी या सर्वांचे नक्कीच आभार मानतो, त्यांच्या ऋणात राहीन मी. अजून एक मला मुद्दाम सांगावं असं वाटतं की गेल्या वर्षी ही कल्पना 25वं वर्ष आहे म्हणून मांडली की पुढच्या वर्षीपासून या स्पर्धेला स्वाती क्षीरसागरकरंडक असं नाव द्यावं. आणखीन हे आमच्या क्लबनी, आमच्या प्रेसिडेंटनी, माझ्या बोर्डाने आणि सर्व ट्रस्टीजनी ताबडतोब मान्य केलं, म्हणून मी या सर्वांचा मी ऋणात राहीन, आभारी राहीन. आणि मला खात्री आहे पुढची 25 वर्षाची स्पर्धा अशीच अव्याहतपणे नक्की चालू राहील. महत्त्वाचं आता माझ्याकडे काम असं आहे की 26व्या वर्षाचं निमंत्रण मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे. तितक्याच उत्साहाने तुम्ही 26व्या वर्षीसुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घ्या. यावर्षी 15 क्लबनी घेतला होता भाग, मी यापेक्षा नक्की जास्त अपेक्षा करतो. यावर्षी आम्ही खरं तर मराठीच्या बरोबर बाकी भाषांमध्येही क्लबनी भाग घ्यावा याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. पुण्याच्या वारच्या क्लबनी याच्यामध्ये यावं यासाठी आम्ही प्रयत्न केले. वाईचा क्लब अगदी त्यांनी पैसे भरले तिथपर्यंत त्यांचा सहभाग नक्की होता, पण 3 दिवस आधी त्यांनी त्यांची असमर्थता कळवली आणि ते येऊ शकले. पण आमचं हे दोन्ही प्रयत्न चालू राहतील. बघूया, पुढच्या वर्षी आम्हाला कदाचित 20-25 एकांकिका येतील आणि आम्ही सगळे तयार आहोत तुमच्या स्वागताला. धन्यवाद. धन्यवाद शिरीष. आता ज्या कार्यक्रमाची आपण सगळे अगदी आतुरतेने वाट पाहतो तो चालू करूया. दरवर्षी आम्ही सहभागी होणाऱ्या प्रत्येक क्लबला सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन देतो. ह्यावर्षी त्याचबरोबर आम्ही 5 स्मरणिका देणार आहोत आणि 25व्या वर्षाचा मेमेंटोसुद्धा. तर ज्या पद्धतीने किंवा ज्या क्रमाने गेले 5 दिवस एकांकिका सादर झाल्या, त्याच क्रमाने मी आता त्यांच्या क्लबच्या प्रेसिडेंटना विनंती करते की त्यांनी इथे रंगमंचावर यावं आणि हा मेमेंटो आणि सर्टिफिकेट्स स्वीकारावीत. रोटरी क्लब ऑफ पुणे, शिवाजीनगर. DG संतोष यांना मी विनंती करते की ह्यांनी सगळ्यांना ही सर्टिफिकेट्स आणि मेमेंटोज द्यावेत. मेट्रो. प्राईड. प्राईड नंतर सिंहगड रोड. हेरिटेज. फिनिक्स. फिनिक्स नंतर कोथरूड. येस. वेस्ट साइड. विजडम.
साऊथ, पर्वती, पुना वेस्ट, गांधी भवन, आणि NIBM. क्लबचं नाव घेताना रोटरी क्लबचं कुठलंही नाव घेताना रोटरी क्लब ऑफ असं म्हण प्रत्येक. सर, मी तुम्हाला उभं राहायची विनंती करते, कारण यंदाच्या पारितोषिकांची सुरुवात जरा वेगळी आणि खास आहे. अवॉर्ड्स फॉर मॅक्झिमम पार्टिसिपेशन आणि जे क्लब स्पर्धेच्या पहिल्या वर्षी आणि आज रौप्य महोत्सवी वर्षात ज्यांनी भाग घेतलेला आहे अशा 4 क्लबचा आम्ही गौरव करणार आहोत. ह्याच्यात पहिलं दुसरं असं काहीच नाही, 4 क्लब्स आहेत. रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन, नको कारण आपल्याला वेळेचं थोडंसं बंधन आहे ना. पर्वती, वेस्ट, आणि मेट्रो. थँक्यू संतोष सर. पुढील पुरस्कारांचं वितरण माननीय जोशी सरांच्या थ्रू होईल. उत्कृष्ट अभिनय रोट्रॅक्टर, प्रथम क्रमांक, मला असं वाटतं अगदी उघडच आहे, रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड बुमरँगमधील यशवंता अर्थातच ओजस आर्वीकर. उत्कृष्ट अभिनय ॲनेट, द्वितीय क्रमांक, रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ धुसर, सायेशा गद्रे अर्थात वेदा. आणि ॲनेटचा पहिला क्रमांक आहे अर्थातच एनी गेसेस, रमणी देशपांडे रमा, रंगीत सावली, रोटरी क्लब ऑफ पुणे फिनिक्स. रमणीचं खरंच खूप खूप कौतुक. आता काही टेक्निकल अवॉर्ड्स चालू करतोय. पुढचं अवॉर्ड आहे उत्कृष्ट नेपथ्य, तृतीय क्रमांक, हे सुरांनो बंद व्हा, रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर, रंजना दामले.
एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. द्वितीय क्रमांक रोटरी क्लब ऑफ पुणे फिनिक्स, रंगीत सावली स्वाती कुमठेकर. दुसरं बक्षीस हे विभागून आहे, त्याच्यामुळे रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोचे ऑटोपुरम राहुल जोशी यांनी देखील रंगमंचावर यावं. आणि प्रथम क्रमांक आहे रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड, उत्तरदायित्व उमेश कुलकर्णी. पुढची कॅटेगरी आहे उत्कृष्ट प्रकाश योजना. तृतीय पारितोषिक रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती, गुंता शिरीष फाटक. तिसरं बक्षीस इथे देखील जजेसनी विभागून दिलेलं आहे, त्याच्यामुळे प्रेषित एक देवदूत हेरिटेजमधले सुधांशू पानसे यांनी देखील रंगमंचावर यावं. उत्कृष्ट प्रकाश योजना, तृतीय पारितोषिक. कॉंग्रॅच्युलेशन्स. असू देत, तुम्ही घ्या. द्वितीय पारितोषिक रात्र रोटरी क्लब ऑफ पुणे NIBM, पद्मश्री उपाळे आणि राज दीक्षित. प्रथम पारितोषिक विजेते संजीव तुळपुळे, रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट साईड, अण्णा माझं काय चुकलं. खूप खूप अभिनंदन. पुढची कॅटेगरी आहे उत्कृष्ट पार्श्वसंगीत. तृतीय क्रमांक रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज, प्रेषित एक देवदूत हर्षदा बावनकर. पळंदे तुम्ही या ना. द्वितीय क्रमांक रात्र रोटरी क्लब ऑफ पुणे NIBM, आनंद शाळीग्राम, यश भालेराव. आणि पहिलं बक्षीस मिळालं आहे रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ, धुसर नंदिनी जोग. कॉंग्रॅच्युलेशन्स.
पुढील पारितोषिक हे लेखकाचं आहे आणि मी मंगलाताईंना विनंती करते की ते त्यांनी द्यावं. सर्वोत्कृष्ट लेखक. आपण उत्तेजनार्थपासून चालू करूया. उत्तेजनार्थ बक्षीस आहे रोटरी क्लब ऑफ पुणे, सिंहगड रोड, बुमरँग, प्रकाश वसेकर. Congratulations. तृतीय क्रमांक रोटरी क्लब ऑफ पुणे विजडम, शब्दांच्या पलीकडले, रजनी स्वामी. कॉंग्रॅच्युलेशन्स रजनी. द्वितीय क्रमांक शंतनू खुर्जेकर, फिनिक्स, रंगीत सावली. अभिनंदन. Any guesses for the first prize? Rotary Club of Pune Metro, Autopuram, Vishwas Sahasrabuddhe. अभिनंदन. पुढील कॅटेगरी आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. मंगला ते तुम्हीच द्या अवॉर्ड. तृतीय पारितोषिक रोटरी क्लब ऑफ पुणे, सिंहगड रोड, बुमरँग, प्रकाश वसेकर. तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड, उत्तरदायित्व विजा रायकर यांनी देखील रंगमंचावर यावं. तृतीय पारितोषिक. अभिनंदन. द्वितीय पारितोषिक रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो, ऑटोपुरम, विश्वास सहस्रबुद्धे. आणि पहिलं पारितोषिक फिनिक्स, रंगीत सावली, माधव सोमण. अभिनंदन माधव. आता अभिनयाची पुढील बक्षिसं मी मोहन जोशी सरांना द्यायला विनंती करते. धन्यवाद मंगलाताई.
ह्या वेळेला जजेसने आम्हाला सजेस्ट केलेलं आहे की लक्षवेधी सहाय्यक अभिनय म्हणून एक वेगळी कॅटेगरी त्यांनी काढलेली आहे. परत ह्याच्यामध्ये पहिलं दुसरं असं काही नाही आहे. 5 लक्षवेधी सहाय्यक अभिनेते किंवा अभिनेती जी त्यांना वाटलेली आहे त्यांचा आम्ही आता पुरस्कृत करत आहोत. रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती गुंता. पात्र होतं अनिता संगीता पुरंदरे. कलाकार संगीता पुरंदरे. पुढील बक्षीस आहे रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन. याच वेळी याच ठिकाणी अंकिता कर्वे. कॉंग्रॅच्युलेशन्स अंकिता. रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड उत्तरदायित्व उर्मिला हळदणकर जोशी काकू. रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड बुमरँग पिराजी सतीश कुलकर्णी. त्याच्या वतीनं वसेकर घेतील. आणि प्राईड प्रेक्षकांनी क्षमा करावी बाळ्या शैलेश सिरसीकर. सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्री ह्या कॅटेगरीकडे आपण आता वळूया. उत्तेजनार्थ 3 बक्षिसं आहेत. परत ह्याच्यामध्ये पहिलं दुसरं तिसरं असं काहीच नाही. रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ धुसर प्रियदर्शिनी अंबिके म्हणजेच वर्षा. आलेल्या नाही आहेत का? मग कोण येतं आहे साऊथमधनं? आलेत. रोटरी क्लब ऑफ पुणे विजडम शब्दांच्या पलीकडले मनीषा रजनी स्वामी. रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन याच वेळी याच ठिकाणी रझिया संगीता जोशी.
कॉंग्रॅच्युलेशन्स संगीता. उत्कृष्ट अभिनय स्त्री तृतीय पुरस्कार रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड उत्तरदायित्व गायत्री लडकत मास्तरची बायको. द्वितीय पुरस्कार रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट साईड अण्णा माझं काय चुकलं वंदना गरगटे नीता. खूप खूप अभिनंदन वंदना. आणि प्रथम क्रमांक एनी गेसेस केतकी कुलकर्णी रोटरी क्लब ऑफ पुणे फिनिक्स रंगीत सावली. आजीची भूमिका साकारली होती त्यांनी. खूप खूप अभिनंदन केतकी. सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष परत ह्याच्यात उत्तेजनार्थ 3 बक्षिसं दिलेली आहेत. पहिलं दुसरं असं काहीच नाही. उत्तेजनार्थ रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड उत्तरदायित्व दीनानाथ उमेश कुलकर्णी दिनू. रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट साईड अण्णा माझं काय चुकलं आबासाहेब जयदीप धोत्रे. कॉंग्रॅच्युलेशन्स जयदीप. आणि उत्तेजनार्थमधलं तिसरं बक्षीस याच वेळी याच ठिकाणी गांधी भवन कर्नल धनंजय नचिकेत जोशी. कॉंग्रॅच्युलेशन्स. तृतीय पारितोषिक रोटरी क्लब ऑफ पुणे विजडम शब्दांच्या पलीकडले वसंत श्रीरंग पटवर्धन. द्वितीय पारितोषिक रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट खलित्यांची लढाई दुसरी घाटपांडे अर्थात डॉक्टर राजीव देशमुख. आणि प्रथम एनी ग्रेसेस मला नाव नाही कळलं. ऑटोपुरम रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो भालचंद्र जोशी अर्थात सॅम. कॉंग्रॅच्युलेशन्स.
आता सांघिक बक्षिसं जाहीर करण्याच्या आधी ह्या वेळेला परीक्षकांनी आणखीन एक नवीन कॅटेगरी आम्हाला काढून दिलेली आहे. सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका, रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो ऑटोपुरम. मी विनंती करते की त्यांनी इथे यावं. सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका ऑटोपुरम. काँग्रेस. आता 3 उत्तेजनार्थ सांघिक बक्षिसं आहेत उत्कृष्ट एकांकिकेची. परत ह्याच्यात पहिलं, दुसरं, तिसरं असं काहीच नाही. रोटरी क्लब ऑफ पुणे विजडम, शब्दांच्या पलीकडले. पुन्हा एकदा अभिनंदन. रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ धुसर, रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट साईड, अण्णा माझं काय चुकलं. अभिनंदन. आता तृतीय पारितोषिक, रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड, उत्तरदायित्व. खूप खूप अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स गिरीश.
काँग्रेस. कॉंग्रॅच्युलेशन. खूप मस्त. थँक्यू. द्वितीय पारितोषिकाबद्दल एनी गेसेस? एकदम शांतता आहे. द्वितीय पारितोषिक रोटरी क्लब ऑफ पुणे, सिंहगड रोड, बुमरँग. खूप खूप अभिनंदन बुमरँग टीमचं. पहिली टीम सज्ज आहे. रंगीत सावली, रोटरी क्लब ऑफ पुणे, फिनिक्स. Congratulations.